विषय आतिश आलेला आहे. प्रथमेश नाही तर आतिश आलेला आहे. आणि आतिश एक सलामीचा जबरदस्त फलंदाज आहे. चला फिल्डिंग लावून घ्या बाबा स्पोर्ट्स किल्ले संघ. टॉस तर किल्ले संघाच्या बाजूने लागलेला आहे, पण सामन्याचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल ते पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरणार आहे. संदीप पाटीलच्या बॅटमधून एक अर्धशतक आलेलं आहे या स्पर्धेमध्ये. चांगली बॅटिंग त्यांनी देखील केलेली आहे बाबा स्पोर्ट्स किल्ले संघासाठी, पण सध्या त्यांना प्रथम गोलंदाजी करायची आहे. 3-3 षटकांची लढत. चला फलंदाजांना देखील विनंती आहे, आपण वेळेचा अपव्यय करू नका. यानंतर फायनल मॅच देखील खेळवायची आहे. पहिल्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होत असताना प्रतीक पाडेकर. बघा, ज्या खेळाडूला सामनावीराचा पुरस्कार म्हणून टी शर्ट देण्यात आलेला आहे, तो टी शर्ट परिधान करूनच त्या खेळाडूने मैदानामध्ये उतरायचं आहे. अथवा 2 धावांची पेनल्टी असेल आपल्या टीमला. चला बाबा स्पोर्ट्स किल्ले संघाला 2 धावांची पेनल्टी असेल. 2 धावांनी त्यांना पेनलाइज करण्यात आलेला आहे. नियम सर्वांसाठी समान आहेत. आपण बघतोय प्रतीक विषय ज्याच्या अंगावर ती मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. स्ट्रायकिंग एंडला आतिश. बाबा चषक 2026 सेमीफायनल सामना. मॅचला सुरुवात. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. चांगली लाईन, थोडासा खाली राहणारा बॉल होता. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. डॉट बॉलनं सुरुवात केली गोलंदाज प्रतीक पाडेकरनं. शुभ सुरुवात आहे बाबा स्पोर्ट्स किल्ले संघासाठी. 3-3 षटकांची लढत आहे आणि आपण बघतोय की स्ट्राईक मात्र आतिशनं घेतली आहे. प्रतीक खूप चांगल्या फॉर्ममध्ये राहिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. खोऱ्यानं धावा त्याने काढल्यात आपल्या टीमसाठी. आतिश देखील दर्जेदार स्ट्रोक प्लेअर आहे. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन टॉप ऑफ द ऑर्डर. पुढचा बॉल राऊंड द विकेट. हो, पुन्हा एकदा खाली राहणारा बॉल होता. यावेळेला मात्र विकेट किपरला देखील बॉलनं चकवा दिलाय. पाठीमागे फिल्डर तिकडे बॉल अडवतायत तोपर्यंत सिंगल कंप्लीट बाईकच्या रूपात ही धाव आली आहे. धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय दुसऱ्या बॉलवर. आणि आता स्ट्रायकिंग एंडला वाफाळ्याचा वंडर बॉय, वाफाळ्याचा वाघ प्रतीक विषय. प्रतीकची विकेट ही फार महत्त्वाची ठरणार आहे आणि त्यामुळे त्याला लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न जरूर येथे गोलंदाजांना करावा लागणार आहे. कारण जेव्हा तो खेळपट्टीवर थांबतो तेव्हा मात्र धुमाकूळ घालतो आणि विशेषतः या खेळपट्टीवर तर अधिकच चांगली कामगिरी त्याची आत्तापर्यंत राहिली आहे. पुढचा बॉल. हो, चांगला बॉल आहे. चेंडूच्या वेगाचा अंदाज न बांधता खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं अपील, मात्र पंचांचा स्पष्ट नकार. कारण फलंदाजानं शफल केलं होतं ऑलरेडी. ऑफस्टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि थोडा वर देखील लागलाय. चेंडूचा जो वेग आहे तो थोडा कमी होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला बॉल. खूप चांगली गोलंदाजी. प्रतीकचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे प्रतीक पाडेकरचं, कारण बॅटर देखील प्रतीक आहे, परंतु प्रतीक पाडेकर इम्प्रेस करतोय. याही वेळेला थोडेसे फिंगर रोल केले होते. आडव्या बॅटनं तटवला, मात्र सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. स्क्वेरिश मिड विकेटला येतोय डॉट बॉल. प्रेशर वाढत चाललेला आहे जय गणेश वाफाळे ब संघाच्या सलामीवीरांवर. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. फक्त 1 धाव खर्च केली आतापर्यंत प्रतीकने या षटकामध्ये, ती देखील 22च्या रूपात. म्हणजे गोलंदाजाच्या खात्यात एकही धाव नाही आहे.
आणखी 2 डॉट चेंडू टाकले तर त्याचं हे मेडन षटक असेल. काय कमालीची गोलंदाजी. पॉवर प्लेचा खेळ सुरू असताना यावेळेला ड्राईव्ह केला ऑन द राईज. ओ खराब फिल्डिंग संदीप कडून. बॉल डीप मध्ये चाललाय. बॅकअप चांगला आहे. वायडिश डीप मिड विकेट मधून फिल्डर पोहोचले. वायडिश लॉंग ऑनला तिकडे चांगली फिल्डिंग आणि एकच धाव तेथे घेण्याची संधी होती. बॅटनं येणारी ही पहिली धाव या सेमीफायनल मॅचमध्ये. उपांत्य फेरीची महत्त्वाची लढत दोन दर्जेदार संघांच्या दरम्यान. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करत असताना बाबा स्पोर्ट्स किल्ले संघ धावसंख्या फलकावर बिनबाद 2. नेत्रदीपक गोलंदाजी. अचूक टप्प्यावरचा मारा पाहायला मिळतोय. आडव्या बॅटचा प्रहार केलाय. समोर चाललाय बॉल. फिल्डर आहे. ओ यावेळेला सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण, परंतु त्याचं कुठलंही नुकसान होणार नाहीये बाबा स्पोर्ट्स किल्ले संघाला, कारण येथे धावच घेतलेली नाहीये फलंदाजांनी. प्रतीकनं आता जबाबदारी तर स्वीकारली आहे. त्याने स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा निर्णय घेतलाय, त्याच्यामुळे ती सिंगल त्याने घेतलेली नाही. परंतु काय गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. पहिलं षटक झालंय समाप्त. धावसंख्या फक्त 2 धावा विदाऊट लॉस. पूर्णपणे शांत ठेवलं पहिल्या षटकामध्ये दोन्ही सलामीवीरांना. गोलंदाज प्रतीक पाडेकरनं दोन्ही फलंदाजांना असं वाटलं होतं की फार वेगानं गोलंदाजी होईल, परंतु थोडे संत गतीनं चेंडू टाकले गेले होते आणि अचूक टप्प्यावरचा मारा पाहायला मिळाला. त्यामुळेच ही संथ सुरुवात आहे जय गणेश वाफाळे ब संघाची. धावांचा वेग हा वाढवावा लागणार आहे. फक्त आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजीसाठी येतोय संदीप पाटील. सँडी देखील महत्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे. प्रेशर फलंदाजांवर आहे, त्याचा फायदा येथे सँडीला घ्यावा लागणार आहे. तो फायदा घेईल की त्याच्यावर आता आक्रमण केलं जाईल, बघूयात. पॉवर प्लेचा खेळ मात्र संपलेला आहे आणि त्यामुळेच आता विखुरलेलं क्षेत्ररक्षणाचं जाळं पाहायला मिळतंय. षटकातील पहिला बॉल आखूड टप्प्याचा पुल केलाय. भव्य हिट. बॉलला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रतीक विशेषच्या बॅटमधून येतोय देखणा षटकार. पहिला मॅसिव्ह हिट आलाय या मॅच मधला. धावसंख्या 8. हो पुन्हा हवेत खेळलाय, मात्र मिस टाइम फटका आहे. झेलची शक्यता नाकारता येत नाहीये. व्हॉट अ कॅच. अफलातून झेल स्वीकारला गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये निलेश होता फिल्डर आणि बिग विकेट. प्रतीक विशे माघारी परततोय. पहिला धक्का बसलाय वाफाळे ब संघाला. जवळपास 3 ते 4 खेळाडू तिकडे प्रयत्नशील पाहायला मिळत होते, कारण बॉल बराच काळ हवेत होता, परंतु बॉलच्या जवळ होता फिल्डर निलेश, जो डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये धावत गेला स्वतःच्या उजवीकडे आणि योग्य वेळेवर बॉल खाली पोहोचला. प्रतीक विशे 7 धावांचं योगदान दिल्यानंतर माघारी परतलाय. 10 धावांवर पहिला धक्का बसलाय वाफाळे ब संघाला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना जय गणेश वाफाळे बी. 8 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आता फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश विशे. प्रथमेश विशे देखील एक अप्रतिम असा अष्टपैलू खेळाडू आहे आणि या हंगामामध्ये खूपच चांगल्या फॉर्ममध्ये तो राहिलाय. ग्रामीण क्रिकेट अक्षरशः गाजवून सोडले. बीट मिळाली आहे. बॉल हवेत आहे, परंतु पॉइंटला बीट केलाय आणि बॉल चाललाय अगदी वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
शॉर्ट अँड वाईड चेंडू तेथे पाहायला मिळाला. पहिलाच बॉल फेस करत असताना खूप चांगला कट शॉट प्रथमेशच्या बॅटमधून चौकार आलाय. या फटक्यांची नितांत आवश्यकता देखील आहे जय गणेश वाफाळे बी टीमला. पुढचा बॉल राईट अमोर द विकेट. ओ स्विंग अँड मिस, चांगल्या वेगाने टाकलेला बॉल आणि ही लाईन फार चांगली आहे. ऑफस्टिकच्या बाहेर बीट केलाय बॅटरला. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक चुकीच्या फटक्याची निवड तेथे पाहायला मिळाली प्रथमेश विषे मार्फत. महत्त्वाचा डॉट बॉल येतोय. प्रत्येक बॉल हा फार महत्त्वाचा आहे. प्रत्येक धाव ही लाख मोलाची आहे, कारण अखेर बाबा चषकाची ही सेमीफायनल मॅच आहे. संदीप पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. ओ यावेळेला समोर उडवलाय, फक्त चिप केलाय. बॉल हवेत आहे, फिल्डर तेथे उपस्थित. लॉंग ऑनला जबरदस्त कॅच, सेफ पेअर ऑफ हँड्स पाहायला मिळत आहेत सचिनच्या माध्यमातून. बिग विकेट. दुसरा धक्का दिला या षटकामध्ये गोलंदाज संदीपने. अगदी ओव्हरपिच बॉल होता, परंतु शक्तीचा जास्त वापर फटक्यामध्ये करताना दिसला नाही फलंदाज प्रथमेश. हाफ हार्टेडच फटका म्हणावा लागेल. एक प्रकारे चिप शॉटच तो खेळला होता आणि टायमिंगच्या जोरावर षटकार ठोकण्याचा प्रयत्न, परंतु या फटक्यामध्ये शक्तीचा देखील वापर करणं गरजेचं होतं. ती ताकद तिथे पाहायला मिळाली नाही. जबरदस्त कॅच मात्र आपण बघितला सचिनच्या माध्यमातून. 2 फलंदाज बाद झालेत आणि 2 चांगले दर्जेदार झेल पाहायला मिळालेत. आणि आता मैदानाच्या आतमध्ये येतोय आकाश. धावसंख्या 2-14. ओ चांगला फटका आहे. इम्प्रोवाइज पद्धतीनं शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून बॉलला काढलाय. फिल्डर पाठलाग करतोय, चेंडू वळतोय, बॉल थांबलाय, अडवलाय, फेकलाय आणि तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. याचबरोबर षटक देखील कंप्लीट होत असताना संदीप पाटीलचं सक्सेसफुल षटक राहिलं. 12 धावा जरूर खर्च केल्या, परंतु 2 महत्त्वाचे मोहरे गारद केले या षटकामध्ये सँडीनं. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 2-16. आता उरलेत फक्त शेवटचे 6 बॉल्स. पहाटेच्या सुमारास चालू असलेली मॅच आणि अशा परिस्थितीमध्ये जरूर कंडिशन्स असं म्हणतात की गोलंदाजांसाठी थोड्या नंदनवन असतात, पण या मैदानावर अगदी पहाटेच्या सुमारास देखील धावांचा पाऊस पडताना आपण बघितलेला आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मागची मॅच होती. 3 ओव्हर्समध्ये 50+ धावसंख्या पाहायला मिळाली. 53 बनवल्या होत्या प्रथम बॅटिंग करत असताना वेदांत 11 धाकटी डहाणू संघानं. आणि प्रत्युत्तरात समीकरण 2 चेंडू आणि 3 धावांचं आलं होतं, परंतु त्या प्रेशरस सिच्युएशनमध्ये युवा गोलंदाजानं चांगलं कमबॅक करून दाखवलं आणि तो सामना अखेर आपल्या टीमला जिंकून दिला विप्राजनं. पण सामन्याचा खरा हिरो होता मयूर मर्दे. प्रत्येक मॅचमध्ये, मागच्या 3 मॅचेसमध्ये विशेषतः त्याची बॅट बोलली आहे. भन्नाट फॉर्ममध्ये मयूर मर्दे पाहायला मिळालाय. या मॅचमध्ये ज्याच्याकडून जास्त अपेक्षा होत्या फलंदाजीमध्ये, तो फलंदाज विशेष काही करू शकला नाही. प्रतीक विषे. संपूर्ण स्पर्धा त्याने गाजवली आहे खरी, परंतु सेमीफायनल मॅचमध्ये स्वस्तात माघारी परतला. आणि प्रथमेश विषे देखील स्वस्तात तंबूमध्ये परतलाय. आतिश आणि आकाश ही जोडी खेळपट्टीवर आहे. धावसंख्या 2-16. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज निखिल. चला अधिकचा वेळ खर्च करू नका प्लीज. बाबा स्पोर्ट्स. वाफाळे विपक्ष केले. बिग सेमीफायनल. वेदांत 11 धाकटी डहाणू संघ फायनलमध्ये दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंडला डावखुरा फलंदाज आतिश. खोलात टाकलेला बॉल ऑन ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला फिल्डर आहे संदीपच्या रूपात. फक्त एकच धाव तेथे मिळताना दिसते. सिंगल आली आहे, टाळ्या वाजतायत. बाबा स्पोर्ट्स केल्ले संघाचे प्रेक्षक तेथे खुश दिसत आहेत. त्यांना माहीत आहे सिंगल डबलने फार मोठी धावसंख्या उभारता येणार नाही आहे. त्याच्यामुळे गोलंदाजावर प्रेशर टाकायचं असेल तर चौकार षटकारांमध्ये डील करावं लागणार आहे आणि तेव्हाच एक मोठी धावसंख्या फलकावर लावता येईल. सिंगल डबलच्या मदतीनं धावफलक पुढे गेला तर कदाचित आपल्याला 25 ते 28च्या दरम्यान धावफलक पाहायला मिळू शकतो. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज निखिल. सुरेख बॉल, बॅट चिकट लागली आहे. विकेट किपरनं प्रयत्न केला, मात्र बॉल त्याच्या हातातून निसटलाय. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू बॉलवर पोहोचतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न. येथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात विकेट किपरनं आणि आता तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे. झेल ड्रॉप झालाय, अवघड झेल होता.
फार वेगानं बॉल ट्रॅव्हल करत होता, मोठी आउटसाईड एज होती. त्याच्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न, विकेटकीपरच्या हातात बॉल आलाय आणि त्याने देखील थोडंसं पुढे येत असताना एष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. आता बघायचं आहे की बॅट योग्य वेळेवर लाईनच्या आतमध्ये क्रीजमध्ये आली आहे की नाही. नॉट आउट. योग्य वेळेवर फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुखरूप पोहोचलाय त्या ठिकाणी. आकाश विशे. 2 महत्वाच्या धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 बाद 19. शेवटचे 4 बॉल्स बाकी असताना खरं तर आपण वाफाळे ब संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील दर्जेदार गोलंदाजी आक्रमण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 3 ओव्हर्समध्ये 30-32 धावांपर्यंत जरी मजल मारली गेली तरी देखील एक रोमहर्षक मॅच पाहायला मिळू शकते. पुढचा बॉल. फटका बनवण्याचा प्रयत्न मात्र नाही जमलाय, परंतु एक चिकी सिंगल. विकेट कीपर बॉलवर येईपर्यंत अतिशय वेगानं सिंगल कंप्लीट केले दोन्ही फलंदाजांनी. आज खरं तर जयेश विषय संघात नाही आहे वाफाळे टीमसाठी. तो देखील एक महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय की आकाश 4थ्या क्रमांकावर आलेला आहे. अथवा 3-3 षटकांच्या सामन्यांमध्ये जयेश विषय वरच्या क्रमांकावर खेळताना आपल्याला पाहायला मिळत असतो. चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल निखिलचं. संधी देखील निर्माण करताना दिसतोय. या अगोदर झेल होता तो विकेटकीपरच्या हातातून निसटला. याही बॉलवर रनआउटच्या रूपात चान्स तर निर्माण झाला होता, परंतु फलंदाज फार वेगानं धावले. धावसंख्या 20. 20 रन्स ऑन द बोर्ड. लेफ्ट हँडेड बॅटर आतिश ऑन स्ट्राईक. लो फुल टॉस, लॉफ्टेड शॉट. 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला जातोय लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण, फेक देखील दर्जेदार आणि आता यावेळेला मात्र बॅटर रनआउट. आकाशला माघारी परतावं लागतंय. प्रेक्षकांचा जल्लोष येथे पाहायला मिळतोय. बाबा स्पोर्ट्स केल्ले संघाचे समर्थक अतिशय प्रसन्न आहेत, अतिशय खुश आहेत, कारण संघ चांगली कामगिरी करतोय. हा लो फुलटॉस बॉल होता. बॉटम एंडचा वापर करत असताना समोर लॉफ्टेड शॉट मारला होता आणि संदीपचं कौतुक करावं लागेल. झेपावला बॉलवर आणि त्याच्यानंतर ही फेक देखील खूप चांगली होती. बाकीचं कार्य पूर्ण केलंय गोलंदाजानं. खूप चांगली गोलंदाजी, तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. शेवटच्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांची आवश्यकता जरूर दिसते, परंतु मोठा फटका एकही आलेला नाही. पहिल्या 4 बॉल्समध्ये फक्त 5च धावा निखिलनं खर्च केल्यात. संघाची धावसंख्या 3 बाद 21. 2 टू गो. शेवटचे 2 बॉल बाकी. नवीन बॅटर अथर्व. नॉन स्ट्रायकरचा एंडला असेल. स्ट्रायकिंग एंडला आतिश. ओ, लॉफ्ट करायचा होता. स्विंग अँड मिस. आतिशनं निराश केलाय. 6 बॉलचा सामना केलाय, फक्त 2च धावा त्याला जोडता आलेल्या आहेत. अक्षरशः चाचपडलाय या महत्त्वाच्या सेमीफायनल मॅचमध्ये. चेंडूच्या मेरिटवर खेळण्याचा देखील जास्त प्रयत्न त्याचा राहिलेला नाहीये आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी देखील अफलातून सर्वच गोलंदाजांनी केली आहे. कौतुकास्पद कामगिरी बाबा स्पोर्ट्स केल्ले संघाच्या गोलंदाजांची या सेमीफायनल मॅचमध्ये. शेवटचा बॉल येतोय. यावेळेला उडवलाय लॉंग ऑफला. फिल्डर प्रयत्नशील प्रवीण, त्याच्या डोक्यावरून बॉल निघालाय. सीमारेषा पार. शेवट गोड केला फलंदाज आतिशनं. षटकार. एकूण धावसंख्या 27. फायटिंग टोटल फलकावर पाहायला मिळते. खोलात टाकलेला बॉल होता आणि पहा कसा लॉफ्ट केलाय सरळ बॅटनं. येथे फिल्डर थोडासा पुढे होता, चान्स बनत होता असं वाटतंय, परंतु अखेर बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. फिल्डरला टाटा बाय बाय करत असताना. तर एकूण 27 धावा फलकावर लागल्यात आणि 28 धावांचं टार्गेट आहे बाबा ट्रॉफी 2026च्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी बाबा स्पोर्ट्स केल्ले टीम समोर.
18 चेंडू आणि 28 धावा हे समीकरण या मॅचमध्ये फायनलमध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष. बाबा चषक 2026 पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बाबा ट्रॉफी आहे आणि बाबा स्पोर्ट्स केल्ले संघ ॲक्शनमध्ये आहे. बाबा ग्रुप 9797 आणि या स्पर्धेचे प्रणेते निलेश नेमसे साहेब यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. एक दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीस ते घेऊन आलेत. तब्बल 6 रजनी या स्पर्धेच्या आपण एन्जॉय केलेल्या आहेत. आजची ही शेवटची रजनी. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा, यानंतर स्पर्धेचा महाअंतिम सोहळा अर्थातच ग्रँड फिनाले फायनल मॅच आपल्यासमोर असेल. परंतु सेमीफायनल मॅचमध्ये अजूनही भरपूर काही घडायचं आहे. बघायचं आहे कुठला संघ फायनलमध्ये दाखल होईल, कुठला संघ फायनलमध्ये फाईट देईल. वेदांत 11 धाकटी डहाणू संघाला, वाफाळे बी की बाबा स्पोर्ट्स केल्ले. गोलंदाजांनी कामगिरी छान केली आहे. बाबा स्पोर्ट्स केल्ले संघासाठी टॉस जिंकून जो निर्णय घेतला होता कॅप्टनने फिल्डिंग करण्याचा, तो निश्चितच सार्थ ठरवला आहे गोलंदाजांनी. परंतु सामना क्रिकेटचा आहे. अर्धी मॅच जिंकून चालत नसतं, तुम्हाला पूर्ण मॅच जिंकावी लागते. सामना अर्धाच संपलेला आहे, अर्धा अजून बाकी आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर. इनफॉर्म बॅटर संदीप पाटील विथ प्रथमेश पाडेकर आणि गोलंदाजीची सुरुवात करेल वाफाळे ब संघाकडून प्रथमेश विशे. स्ट्रायकिंग एंडला संदीप पाटील. पहिलं षटक फार महत्वाचं, पॉवर प्लेचं षटक. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2-3 मोठे फटके जर आले तर निश्चित रूपानं सामना एकतर्फी देखील होऊ शकतो. पण गोलंदाजाने जर करामत केली, सुरुवातीलाच विकेट्स काढल्या, तर मात्र दबावात येऊ शकतो बाबा स्पोर्ट्स केल्ले संघ. फर्स्ट बॉल, जबरदस्त बॉल, भन्नाट वेग, अपील आणि यस इज गॉन. कॉट बिहाइंड. गोल्डन डकचा शिकार झालाय सेमीफायनल मॅच मध्ये संदीप पाटील. सनसनाटी निर्माण झालेली आहे मॅचमध्ये. मैदानामध्ये पहिलाच बॉल फार क्विक बॉल होता हा आणि रायझिंग सरप्रायझिंग बॉल. त्याच्यावर हुक करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचं चुंबन घेत असताना बॉल विकेट किपरच्या हातात जाऊन विसावलाय आणि पहिल्याच बॉलवर फार मोठा धक्का बसलाय बाबा स्पोर्ट्स केल्ले संघाला. मॅचमध्ये मजा येईल. सँडीची विकेट फार महत्त्वाची आहे. प्रथमेशला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे, कारण हा एक स्फोटक बॅटर आहे आणि तो जर थोडा काळ खेळपट्टीवर थांबला असता तर कदाचित हा सामना त्याने झुकवला असता पूर्णपणे बाबा स्पोर्ट्स केल्ले संघाच्या बाजूनं. पण सँडी बाद झाला तर काय, अजूनही चांगले बॅटर्स आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेला आहे निखिल शिंगाडे, अष्टपैलू खेळाडू आहे. शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, परंतु शेवटच्या बॉलवर तो षटकार गेला आणि त्या धावा मागात पडतायत की काय. आता पुढचा बॉल घेऊन गोलंदाज प्रथमेश. पुन्हा एकदा जबरदस्त बॉल, चांगल्या लेंथवर. या अगोदरचा बॉल थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता, हा बॉल थोडासा पुढे टाकला, परंतु पुन्हा एकदा चांगला बाउन्स प्राप्त करत असताना वेग भन्नाट आहे या गोलंदाजाकडे. आणि जेव्हा तो ॲक्युरेसी दाखवतो तेव्हा मात्र मोठमोठ्या फलंदाजांना हैराण करत असतो. दुसरा बॉल डॉट आलाय, पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. खातं उघडलेलं नाही आहे बाबा स्पोर्ट्स केल्ले संघाचं. समीकरण 16 चेंडू आणि 28 धावा. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. हो, स्विंग अँड मिस. थोडी हिंमत दाखवली होती यावेळेला फलंदाजाने. थोडासा पुढे येत असताना विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क त्याला बनवता आला नाही आहे. सलगचा दुसरा डॉट बॉल निखिलच्या विरोधात. बॅटवर बॉल घेणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचा खेळ फार महत्त्वाचा आहे. पॉवर प्लेमध्ये धावा जर आल्या नाहीत तर मात्र शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये खूप जास्त प्रेशर असेल आणि वाफाळी ब संघाला जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात तर करून दिली आहे गोलंदाज प्रथमेश विशेने. यावेळेला टेक ऑफ केलाय बॉल. हा बॉल वाईड असेल, कारण फलंदाजाच्या आवाक्या बाहेरचा बाउन्सर होता. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा आहे. अगदी उंच उडी घेत असताना त्या बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र फलंदाजाच्या भरपूर आवाक्या बाहेर होता. योग्य निर्णय पंचांचा आणि अखेर धावसंख्येचा श्रीगणेशा झालाय.
वाईटच्या मदतीनं एक धाव फलकावर. नेक्स्ट बॉल. यावेळेला अपेश परंतु गॅपमधून काढलाय. जणू काही सुईमधून धागा ओला गेला असावा असा फटका आणि बॉल सीमा पार. निखिलच्या बॅटमधून येतोय चौकार. पॉइंट आणि कव्हरच्या मधून गॅप शोधला. हवेतून फटका खेळला जरूर होता परंतु प्लेसमेंट खूप चांगलं पाहायला मिळालं आणि आउटफील्डनं बाकीचं काम केलंय. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल सीमारेषा पलीकडे. पहिला चौकार बाबा स्पोर्ट्स केले संघासाठी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 5 वर. 28 धावांचा पाठलाग सुरू आहे. आणखी 23 धावांची आवश्यकता. 14 चेंडूंचा खेळ बाकी. मॅचमध्ये आपल्याला रोमहर्षकता पाहायला मिळते. यावेळेला सुरेख बॉल. बॅटच्या आतली खडा आणि यष्ट्यांचा वेध घेतलाय चेंडूनं. फलंदाज प्लेड ऑन. बॅटर आउट. खूप चांगली गोलंदाजी. यावेळेला गुडलेंथला टाकलेला बॉल होता आणि अगदी ऑफस्टिकच्या जवळ होता. तेथे अजिबात रूम नव्हता फलंदाजाला मोठा फटका खेळण्यासाठी. जोरानं बॅट फिरवली होती परंतु बॅटची मोठी इनसाइड एज आणि त्यानंतर बाउन्स झाल्यानंतर बॉल ऑफस्टिकला धडकलाय. थोडासा दुर्दैवी देखील ठरलाय फलंदाज निखिल. 4 धावांचं योगदान दिल्यानंतर तो माघारी परतलाय. संघाची धावसंख्या 2-5 आणि आता 4थ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतोय विशाल जाधव. तुषार जाधव. तुषार जाधव मोठी जबाबदारी येऊन टेपलेली आहे. ऐतिहासिक ही स्पर्धा आहे. अगई परिसरातील सर्वात मोठी स्पर्धा. मोठमोठे संघ, दादा संघ ग्रामीणचे या स्पर्धेमध्ये खेळत असतात. आज आपण गोरसई ब संघाला देखील ॲक्शनमध्ये पाहिलं. या संघानं 2 वेळेला या स्पर्धेचं चॅम्पियनपद पटकावलेलं आहे. मागचा हंगाम देखील त्यांनीच जिंकला होता परंतु यावर्षी त्यांचं देखील तेवढं काही चाललं नाही. दुसऱ्या फेरीत ते पराभूत झाले. बॅटची कड आणि जबरदस्त कॅच फ्लाय स्लिप मध्ये. सुपर कॅच. 1 मोर विकेट गोज डाऊन. श्लोकच्या मार्फत स्वतःच्या डावीकडे जात असताना त्याचे रिफ्लेक्सेस लाजवाब राहिले. रिॲक्शन टाइम जास्त नव्हता कारण फार वेगानं बॉल ट्रॅव्हल करत होता. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला. त्याचा भुर्दंड भोगावा लागला फलंदाजाला. 0वर माघारी परतावं लागलंय तुषारला. 3 फलंदाज पहिल्या षटकामध्ये गारद झालेत. फक्त 5 धावा फलकावर आणि आता समीकरण थोडंसं कठीण झालंय. 12 बॉल्समध्ये तब्बल 23 धावांची आवश्यकता आहे. सलामीचा फलंदाज प्रथमेश मात्र अजूनही खेळपट्टीवर आहे. नॉन स्ट्रायकर्स एंडलाच राहिला तो पहिल्या षटकामध्ये. स्ट्राईक मिळालीच नाही. संघाचं ओझं आता त्याला येथून वाहावं लागणार आहे. खांदे किती मजबूत आहेत त्याचे हे त्याला दाखवून द्यावं लागणार आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये देखील चांगली बॅटिंग करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे हे त्याला दाखवून द्यावं लागणार आहे. 12 चेंडू 23 धावा हे समीकरण येऊन टेपलंय बाबा स्पोर्ट्स केले टीम समोर. नवीन षटकाला सुरुवात करेल गोलंदाज प्रतीक विषे. वेळच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा प्लीज. स्पीडअप करायचा आहे खेळ. पॉवर प्लेचा खेळ पूर्णपणे जय गणेश वाफाळे ब संघाच्या बाजूनं राहिलाय. जसं पहिल्या हाफमध्ये देखील आपण बघितलं होतं गोलंदाजाच्या नावावरच पॉवर प्ले राहिला होता. शॉर्ट बॉल पुल केलाय. बॉल हवेत आहे. फटका फसलाय परंतु नो मॅन्स लँडमध्ये. डीप स्क्वेअर लेग मधून खेळाडू बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एकच धाव तेथे कंप्लीट केली गेलेली आहे. एकच धावेची संधी देखील होती. धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आता समीकरण बदलतंय. 11 बॉल्समध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच चेंडू गणिक 2 धावा सरासरी त्यांना पाहिजेत. परंतु क्रिकेटमध्ये असा कुठलाही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे की प्रत्येक बॉलवर तुम्ही 2च धावा बनवल्या पाहिजेत. 4 देखील येऊ शकतात. षटकार देखील येऊ शकतो किंवा डॉट चेंडू देखील येतील. काय घडेल काय बिघडेल पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. पुढचा बॉल सामना करेल निलेश. चांगला बॉल आहे. बाउन्स थोडासा कमी राहिला. अँगलचा चांगला वापर. अराउंड द विकेट.
प्रत्येक विषयकडे फार चांगली विविधता आहे. चेंडूच्या वेगामध्ये फार चांगला बदल तो सातत्याने करत असतो. या वेळेला खरं तर स्लोवर बॉल तर नव्हता, पण योग्य टप्प्यावर टाकलेला बॉल होता. उजव्या हाताच्या बॅटरसाठी क्रॉस घेऊन गेला. डॉट बॉल न प्रेशर वाढत जातं. आता मात्र कनेक्ट केलाय, पुल केलाय, मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. बॉल खाली फिल्डर आणि जबरदस्त कॅच. आकाशनं कुठलीही चूक केली नाही. डीप मिड विकेटला आणखी एका विकेटचं पतन. चौथा धक्का. जबरदस्त कमबॅक केलंय या सेमीफायनल मॅच मध्ये वाफाळेकरांनी. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 2 धावा बनवल्या होत्या, परंतु तदनंतर एक फायटिंग टोटल उभारली. दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या. शेवटच्या बॉलवर आलेला तो षटकार, त्यामुळेच कुठेतरी मोमेंटम बदलताना आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजांमध्ये ऊर्जा भरणारा तो षटकार होता. शेवटच्या बॉलवर आतिशच्या बॅटमधून त्याने भरपूर स्ट्रगल केलं होतं त्या इनिंग्समध्ये, परंतु शेवट गोड केला. आणि तदनंतर गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी आत्तापर्यंत तरी केली आहे. समीकरण आहे 9 चेंडू आणि 22 धावा. 4 फलंदाज बाद झालेत फक्त 6 या धावसंख्येवर. नवीन बॅटर प्रतीक पाडेकर मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. ओ, यावेळेला चांगल्या वेगानं टाकलेला शॉर्ट बॉल आणि पंचांचा बॉल. इशारा वाईटचा येतोय. लगेच गोलंदाजी करणाऱ्या टीमनं डीआरएसची मागणी केली आहे. फिल्डिंग साईडचा रिव्ह्यू. एक एक बॉल महत्वाचा आहे. एक एक निर्णय फार महत्वाचा आहे. एक एक धाव ती महत्वाची असणार आहे. राऊंड द विकेटनं टाकला गेलेला हा बॉल हुक करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. टीव्ही पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू सक्सेसफुल. हा डॉट बॉल असेल. शॉर्ट बॉलचा चांगला वापर. आणि आता समीकरण उरले या मॅच मध्ये. 8 चेंडू 22 धावा. कमबॅक करावं लागेल केळी टीमला. हो, परंतु कमबॅक करू देत नाहीये गोलंदाज. यावेळेला शरीराचा वेध घेणारा चेंडू खेळायचा होता. ऑन साईडला बॉल गेलाय, ऑफ साईडला. तिकडे बॉल आडवेपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली आहे. पण आता एकेरी दुहेरी धावांनी आव्हानापर्यंत पोहोचणं कठीण दिसतंय. सामना जिंकण्याकरिता चेंडूची चामडी लोळवावी लागेल फलंदाजांना. चेंडूचं थोबाड हे रंगवावं लागेल. 7 बॉल्समध्ये 21 करायचे आहेत. सिंगल डबलचा जो खेळ खेळायचा होता ती वेळ कुठेतरी आता निघून गेलेली आहे असं दिसतंय. 7 चेंडू 21 धावा. 2 ते 3 मोठे फटके. सामना जिंकला जाऊ शकतोय. स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा जबरदस्त वेग दाखवलाय आणि अँगलचा काय सुरेख वापर केलाय या षटकामध्ये गोलंदाज प्रतीकनं. अप्रतिम गोलंदाजी. बॅटिंगमध्ये जरूर तो फ्लॉप राहिला या मॅचमध्ये, परंतु गोलंदाजी अफलातून केली आहे. चांगल्या षटकाची समाप्ती होत असताना 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फक्त 7 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात बाबा स्पोर्ट्स किल्ले 28 धावांचा पाठलाग करत असताना समीकरण आहे 6 चेंडू आणि 21 धावा. सुरुवातीला बाबा स्पोर्ट्स किल्ले संघाचे जे प्रेक्षक आहेत ते अतिशय खुश दिसत होते, कारण गोलंदाजांनी फार चांगली कामगिरी केली होती. पण आता प्रेक्षक थोडेसे निराश दिसत आहेत, कारण फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आलेली नाहीये. नावलौकिकाला साजेसा खेळ फलंदाजांना करता आलेला नाहीये. परंतु सामना संपलेला नाहीये. शेवटी क्रिकेटचा खेळ आहे. भलेही पहिल्या 2 षटकांमध्ये संघ थोडासा बॅकफुटला आहे, परंतु इथून आक्रमणाला जर सुरुवात झाली तर या 6 बॉल्समध्ये 21 धावा देखील बनवल्या जाऊ शकतात आणि ती क्षमता जरूर आहे फलंदाजांमध्ये. प्रथमेश आणि प्रतीकची जोडी सध्या खेळपट्टीवर. मागे काय घडलंय, काय बिघडलंय ते विसरून जाऊन नव्यानं या षटकाकडे त्यांना पाहावं लागणार आहे. किमान 3 मोठे फटके हवेत. 6 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण. उपांत्य फेरीची लढत आणि आता उजाडलंय.
स्ट्रायकिंग एंडला प्रतीक पाडेकर. गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकामध्ये सार्थक भेरे. काल हॅट्रिक घेतली होती सार्थकनं. ओ व्हॉट अ बॉल. पहिलाच बॉल यष्टेंचा वेध. त्रिफळा उद्ध्वस्त. विकेटनं सुरुवात. विकेट करण्याचा प्रयत्न होता प्रतीकचा, परंतु त्याने आपला शेप गमावला आणि काय बॉल होता. विकेट टू विकेट, फुल अँड स्ट्रेट. अगदी यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू. लाजवाब सुरुवात या षटकाची गोलंदाज सार्थक भेरे मार्फत. आणि आता स्थिती आणखीच नाजूक आपल्याला पाहायला मिळते. बाबा स्पोर्ट्स केल्ले संघाचे निम्मा संघ गारद झालाय. फक्त 7 धावा फलकावर. समीकरण 5 चेंडू 21 धावा. बॅटिंगसाठी अविनाश. चेंडूचा करावा लागेल त्याला विनाश. चौकार षटकारांचीच भाषा बोलावी लागणार आहे विजयाकरिता. टार्गेट जास्त मोठं नव्हतं. 3 ओव्हर्समध्ये 28 धावा. गोलंदाजांची अफलातून कामगिरी होती. एक चांगला चान्स होता खरं तर फायनलची फेरी गाठण्याचा, पण आता ते कठीण दिसतंय. कठीण आहे परंतु अशक्य असं काहीच नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. अक्रॉस द लाईन. बॉलला तटवलंय. डीप मिड विकेटला फिल्डर आहे आकाश विशे. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव मिळेल फलंदाजांना. याची पूर्णपणे दक्षता त्याने घेतली आहे. सिंगल डबलनं सामना जिंकता येणार नाहीये. मोठे फटकेच मारायचे आहेत तेव्हाच मॅच जिंकली जाऊ शकते. 4 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण या मॅचमध्ये. जिंकणारा संघ फायनलमध्ये असेल. फायनल मॅच वेदांत 11 धाकटी डहाणू या टीमच्या विरोधात खेळावी लागेल. पुढचा बॉल फेस करतोय प्रथमेश. ओ सुरेख बॉल आहे. पायावर निशाणा, परंतु यष्ट्यांना मिस करणारा बॉल होता, त्याच्यामुळे जास्त अपील झालेलं नाहीये. लेगस्टिकच्या बाहेर जाणारा बॉल होता परंतु बरोबर पायाचा वेध घेतलाय. जबरदस्त गोलंदाजी. सार्थक भेरे हा एक खरं तर युवा गोलंदाज आहे, परंतु काय प्रतिभा आहे. काल देखील त्याने इम्प्रेस केलं होतं. हॅट्रिक पटकावली होती आणि आज देखील खूप चांगला मारा करतोय. 3 चेंडू आणि 20 धावा. औपचारिकता शिल्लक आहे. स्विंग अँड मिस. चेंडूच्या मेरिटवर खरं तर फारशी फलंदाजी करता आलेली नाहीये फलंदाजांना, आणि तेच कारण आपण बघतोय की आता पराभवाच्या गर्द छायेत वावरतोय बाबा स्पोर्ट्स केल्ले संघ या सेमीफायनल मॅचमध्ये, आणि विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय जय गणेश वाफाळे ब संघ. शेवटचे 2 चेंडू. धावा करायच्यात 20. आणखी एक सुरेख बॉल. यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. दुसरी विकेट प्राप्त करत असताना या षटकामध्ये सार्थक भेरे. लकडी तोड गोलंदाजी. निलेश निमसे साहेब तसेच बाबा ग्रुप 9797 यांचे मी विशेष आभार व्यक्त करतोय की आपण मला संधी दिलीत आपल्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची. थँक्यू सो मच. संदीप पाटील सँडी आपले देखील मनापासून आभार. आणि मजा आली या स्पर्धेमध्ये. खूप चांगले चांगले संघ पाहायला मिळाले. शेवटचा बॉल. बॉल हवेत आहे. याच्यावर देखील विकेट मिळेल. यस, बॅकवर्ड पॉइंटला सुरेख झेल. तिसरी विकेट या षटकामध्ये सार्थकनं चटकावली आणि याचबरोबर हा सेमीफायनलचा सामना जिंकलाय जय गणेश वाफाळे ब संघानं. फायनलमध्ये दाखल होत असताना बाबा ट्रॉफी 2026 मध्ये जय गणेश वाफाळे बी. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आता फायनलची मॅच आपल्या समोर असेल. जय गणेश वाफाळे बी विपक्ष वेदांत 11 धाकटी डहाणू. सेमीफायनलची मॅच समरी. 27ला 3 धावा. वाफाळीची सुरुवात खराब होती. पहिल्या ओव्हरमध्ये 2च धावा फलंदाज बनवू शकले होते. प्रतीकनं जबरदस्त गोलंदाजी केली होती. संदीपनं नंतर 2 विकेट घेतल्या. निखिलनं